निगडी गावठाण येथील नत्तुहरी काळभोर चाल या ठिकाणी जवळपास 50 घरं आहेत आणि या ठिकाणचे जे भाडेकरू आहेत ते इथून या ठिकाणी कमीत कमी 30 वर्ष ते 60 वर्षापासून ते राहतात। त्यांच्याकडून भाडे वसुली केली जात होती, मात्र मागील 5 वर्षांपासून त्यांच्याकडून भाडा घेतला जात नाहीये। त्याचं कारण असं आहे की जे जागेचं मूळ मालक आहे त्यांनी ही जागा बिल्डरला विकलेली आहे आणि बिल्डरची काही गावगुंड आणि जागा मालकीची गावगुंड त्यांना येऊन त्रास देत असल्याची त्यांची तक्रार आहे। एकंदरीत हा सगळा विषय त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये किंवा वकिलामार्फत जे आहे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना कुठेही न्याय मिळालेला नाहीये। त्यांनी या ठिकाणी न्यायाची आर्थिक मागितली आहे। इतर ठिकाणी त्यांना जागा देण्यात यावी, त्यानंतर ही चाळ जे आहे ते पाडण्यात यावी अशी त्यांची थेट मागणी आहेत। तर एकंदरीत काय त्यांचे म्हणणं आहे ते आपण पाहूया। हे आम्हाला बाहेर जाताना आडूसा असं करावं लागतो आणि मग बाहेर जावं लागतं, तरी सुद्धा ते काढूनही ते घर लोक तोडण्याचा प्रयत्न करत असतात। असं चालू आहे आमच्या इथं। आता ही गुंडगिरी थांबायलाच पाहिजे ना, काहीतरी एक निर्णय व्हायलाच पाहिजे ना। सतीश कंद, मी स्पेशल एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते। गेले 30 वर्षापासून नत्तुहरी काळभोर चाळ या ठिकाणी मी राहतेय आणि जवळजवळ 15 वर्षानंतर हा त्रास आम्हाला चालू झालेला आहे घरमालकांचा। पहिले ते आम्हाला भाडेवाढ म्हणून शिव्यागाळी करत होते, त्याच्यानंतर नाही काही झालं तर 12 वर्ष झाले त्यांनी ही जागा अंकित सोनीगर यांना विकली गेलेली आहे। प्लस त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की ही जागा बिल्डरला विकली गेल्यामुळं भाडी आम्ही काही घेणार नाहीये। टोटल घरांची भाडी त्यांनी बंद केली। एकूण घरं इथं 40 आहेत। 15 घरं जबरदस्तीने त्यांनी खाली करून घेतली। 15 घरानंतर तरी आम्ही त्यांना दाद नाही दिली तर त्यांनी गुंडमावाली पाठवून आमच्या खोल्या खाली करण्यात, शिवीगाळी करण्यात, इथं येऊन बसणं, ह्या चंबरवरती शिवीगाळी करणं हे त्यांचं चालू होतं। यंग मुलाशी येऊन आम्हाला इथं त्रास देत होती। त्याच्यानंतर आम्ही तक्रार 2-3 वेळेस पोलीस चौकीला केली। एकदा यमुनानगर पोलीस चौकीमध्ये केली, त्याच्यानंतर निगडी ठाणे इथे आम्ही बरेचदा सगळ्या महिला गेल्या होत्या आणि इथं सर्वसाधारण सगळ्या जातीच्या महिला राहत असून NT, ST, OBC सगळे जण राहणार आहेत, त्यांना खूप त्रास देतात ते। आम्ही ठाण्याला गेलो तर आम्हाला सांगितलं की तुमची जातीवादाची केस टाकण्यात येतील, तुम्ही जर त्यांच्या विरुद्ध तक्रार केली तर। ते लोक काही त्रास देत नाही आम्हाला असं सांगतात ते, आणि आम्हाला तिथं उभंही न करता पाठवून देतात लगेच। आणि प्लस त्यांच्या लोकांना बसून ठेवतात आणि थोड्या वेळाने सोडून देतात, आतच घेत नाही। त्याच्यानंतर आम्ही 2-3 वेळेला आम्ही कमिशनर ऑफिसला तक्रार केल्यानंतर वर्षभर आमचा त्रास कमी झाला की परत त्यांचा वर्षांनी त्रास चालू होतो। त्याचे आम्ही पुरावे तुम्हाला देतो, किती वेळा आम्ही कमिशनर ऑफिसला गेलो किंवा आम्हाला किती वेळा तक्रार दिली पोलीस चौकीला त्याचेही आम्ही पुरावे देतो। आणि यांनी जागा कुणाला विकली त्याचेही आमच्याकडे लेखी तक्रारी आहेत सगळ्या। आणि सगळे भाडेकरी जे जुने भाडेकरी आहेत 40 ते 60 वर्षापासूनचे, त्यांच्याकडे त्यांचे आयडेंटिटी सगळे आहेत, लीगल प्रोसिजर मध्येच आम्ही सगळं करतोय, तरी सुद्धा ते आम्हाला दाद देत नाही। आणि प्लस आता ज्या महिला सोडल्यात त्या इतक्या घाणेरड्या शिवीगाळी करतात ते ना की आम्हाला ते ऐकायला सुद्धा नको वाटतं। जबरदस्तीने घरावर येऊन तोडताड करणार। दिवसभर आमच्या घरी कुणी नसतं, आम्ही सर्व माणसं कामाला जातो, सर्वसाधारण लोक असल्यामुळे रोजची कमाई आहे सगळ्यांची। दिवस घर बंद राहतात आणि ते घरं बंद दिसले ना की ते घरं तोडायला चालू करतात। त्या महिलांचे आम्ही व्हिडिओही दाखवले पोलिसांना, तरी काही तक्रार घेत नाही ते। आमची मागणी हेच आहे की आमचं पुनर्वसन करावं। ज्या बिल्डरनी घरं घेतलेली आहेत त्या बिल्डरनी आम्हाला घराबदली घरं द्यावी, एवढीच आमची मागणी आहे, पण तेही त्यांना पटत नाहीये। यावर आमची एकदा बैठकही झाली घर मालकांची आणि भाडेकऱ्यांची। त्यांनी असं सांगितलं की 1 ते 1.5 लाखाच्या वर तुम्हाला काही देणार नाही, तुम्ही त्वरित घरी खाली करा, नाही तर याचे परिणाम चांगले होणार नाही। मी प्रमोद कनकमल गांधी, मी येथे 40 वर्षापासून भाडेकरू म्हणून राहत आहे। तर आम्ही कुठे बाहेर गेल्यानंतर घर मालक आणि कॉन्ट्रॅक्टर हे दोघं मिळून आमची घरं पाडण्यासाठी येतात आणि घरे पाडून जातात। आणि आत्तापर्यंत 15 घरं पाडलेली असून 25 घरे आहेत तशीच आहे। मी ह्या चाळीतील भाडेकरू असून 42 वर्ष मला झालेली आहेत। सदरहून चाळ ही निगडी गावठाणमध्ये येत असून हनुमान मंदिराच्या बाजूला पोळी निवासच्या मागे आहे। सदरहून चाळीमध्ये ज्यावेळी बिल्डरला काळभोर लोकांनी जागा दिली सोनीगारा, त्यापासून आम्हाला त्रास चालू झालेला आहे। आणि जे लोक घरात नाही आहेत आणि ज्यांचे रूम बंद आहेत असे रूम झोपडपट्टीच्या बायका आणून तोडले जात आहेत आणि लोकांना सतत याचा त्रास होतोय आणि सतत इथली लोक
एक मानसिक दबावाखाली असतात. अर्धा लक्ष घराकडे असतो, अर्धा लक्ष कामावर असतो. अशा परिस्थितीत किंवा एखादी भिंत पडली, कधी एखादा माणूस त्याच्याखाली येईल, असं कधीही होऊ शकतं या चाळीमध्ये. अशी परिस्थिती आहे. प्रत्यक्षात इथे येऊन प्रशासनाने त्याच्यावर निरीक्षण करून काय अवस्था आहे ती बघावी. त्याचप्रमाणे प्रशासनाने या बिल्डरला असा आदेश द्यावा की सदरहून भाडेकरूंना गेले 40 वर्ष 50-60 वर्षापासून 3-3 पिढ्या राहते त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पुनर्वसन करून द्यावं अशी माझी इच्छा आहे. मी ह्या चाळीत भाडेकरी असून माझं नाव मंगल हिरामण केदारे आहे. मी घरी नसताना घर मालकाच्या मुलाने आणि घर मालकाच्या जावयाने मी घरी नसताना माझ्या घराचं कुलूप तोडून त्यांनी स्वतःचं कुलूप लावलं. त्यावेळेला आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे. हे बेकायदेशीर त्यांचे कामं चालू आहेत, तरी पण आम्हाला याला न्याय मिळावा. माझं नाव सौ अनिता आनंद तांबे. मला इथे निगडी गावठाणमध्ये कमीत कमी 60 वर्ष झाली आहेत मी इथे राहते. पण आत्ता सध्या ह्यांची महिलांना आणणं, गुंडगिरी करणं. मी आता 2 दिवसापूर्वी घरात नव्हते, माझं घर त्यांनी तोडलं. मला माझ्या इथल्या सगळ्या महिलांनी सहकार्य केलं. त्यांनी मला सांगितलं तुमचं घर तोडलं. मी इथंच गेले होते जवळपास आणि माझ्या घराचे दोन्ही दरवाजे त्यांनी काढून फेकून दिले. त्याच्यामध्ये 2 जेंट्स आले. त्यांनी म्हटले थांबा थांबा आम्ही जय भीमचे. मी म्हटलं मी पण जय भीमचीच आहे. आणि ते म्हणाले, त्यांनी माझ्या घराचा फोटो काढला आणि म्हणे आम्ही साहेबांना पाठवतो. म्हटलं ठीक आहे पाठवा. त्यांनी आता कुठल्या साहेबांना पाठवले हे मला माहीत नाही, पण आम्ही इथं भरपूर सगळ्या महिला रोज त्या बायका येतात, रोज आम्हाला त्रास देतात, शिवीगाळ करतात. त्यांनी आम्हाला मारायची धमकी दिली आहे की तुम्ही इथून जावा. पार घेतात, सुरी घेतात, कोयता घेतात, त्या आमच्यावर धावून येतात. आता इथं आमच्या महिला सगळ्या महिला सगळ्यांना सहकार्य करतात. आम्हाला न्याय कोण देणार? आम्हाला राहतं घर नाहीये, आम्हाला राहतं घर नाहीये. आम्हाला बिल्डरनी किंवा घर मालकांनी आमची राहायची सोय करावी, ते पण चांगल्या वस्तीमध्ये, चांगल्या जागेमध्ये. माझे नाव हेमा भालचंद्र गावड. मी राहते, माझे सासू सासऱ्यापासून कोणी 60 वर्षापासून आहे. इथे हे घरमालकाचे येतात आणि आम्हाला त्रास देतात, गुंड पाडवतात, दारू पिऊन शिव्या देतात आम्हाला. मग आता आम्ही म्हातार माणूस, काठी आहे माझ्या हातात, नाही जायचं कुठे आम्ही? आम्हाला आमची याची व्यवस्था करा तुम्ही. म्हणजे आमच्या वडिलांच्या आजोबांच्या काळापासून 60 वर्ष झालं ही रूम जशी बांधली तशी आम्ही भाडेकरू आहोत. पण आता एवढ्यात हा जो प्रकार तुम्ही सगळा ऐकला, त्याच्यामध्ये हे जे घरमालकाने बिल्डरला घर दिले, जागा विकली थोडक्यात, आणि तो समोर येत नाही आणि काही गुंड किंवा अशा स्त्रिया पुढे पाठवून ज्यांचं घर बंद असेल त्यांचं डायरेक्ट ते पहारीने वगैरे डायरेक्ट दरवाजा चौकट तोडायचा प्रकार चालू आहे. आता आम्ही एक अपंग मुलांची शाळा चालवतो. आमच्या वडिलांनी ती चालू केलेली आहे. आता आम्हाला पण तिथे थांबायला लागतं किंवा असं कंटिन्यू इथं थांबता येत नाही. आता माझ्या रूमला 2-3 वेळा त्यांनी पाडायचा प्रयत्न केला. तर अशातनं आम्हाला थोडंसं प्रशासनाने तुमच्याकडून कोणता हमीपत्र घेतलेलं नाहीये? नाही, आमच्याकडे पूर्वीच्या पावत्या आहेत 30-40 वर्षापूर्वीच्या भाड्याच्या. आता त्याचं भाडं घेणं 10 वर्ष झालं बंद झालेलं आहे टोटल. गेली 5 वर्ष मालक कुठलंही भाडं आमच्याकडनं घेत नाही किंवा आमच्याकडनं काही लिहूनही घेतलेलं नाहीये. आणि थोडक्यात कसं की मालक सरळ म्हणतो की मी बिल्डरला जागा विकलेली आहे, त्यामुळे आता ते तुम्ही तुमच्या परीने बघा काय करायचं. आणि मालक सांगतो की बिल्डरचे लोक पाडायला येतात आणि बिल्डर सांगतो की तो मालक त्याचे लोक येतात पाडायला येतात. असं त्या आदेशांप्रमाणे 60 वर्षापासून यांची या ठिकाणी वहिवाट आहे. खरं तर ज्यांची 13 वर्षापेक्षा जास्त ज्यांची वहिवाट आहे त्यांना काढता येत नाही, त्यांना पर्यायी जागा ते देणं त्यांना बंधकारक आहे, असा हा शासनाचा नियम आहे. तरी या ठिकाणचे जे जागा मालक आहेत त्यांना पर्यायी जागा द्यावी अशी यांची आर्थिक आहे. आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ.